ओम सद्गुरुनाथ संत कायकाडेश्वर महाराज की जय. लक्ष्मीनारायण भगवान की जय. गरुडेश्वर महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. नारायण बली निरूपण झाल्यावरी श्री भगवान ऐसे बोलिला वचन म्हणे गरुडावधारी. भगवंत बोलले आता पाठीमागची कथा सांगितली तुला, आता पुढची कथा सांगत आहे. ती कथा तू ध्यान देऊन ऐक असं साक्षात महाविष्णू गरुडेश्वराला सांगत आहेत. सुतिका नीरजस्वला नारी. सुतिका म्हणजे लांब बसलेली स्त्री, म्हणजे विटाळशी झालेली स्त्री. अदैवी मरण पावली जरी, आणि ती अचानकपणे मृत्यू पावली. तिचे नशिबानं उद्धते कंप पंचगव्ये तरी शुद्ध नारी करावी. आणि 4 दिवस झाल्यानंतर, शुद्ध झाल्यानंतर, 3 करावी चांद्रायणे आणि प्रतिनिधी आचरणे यव पिष्टे लेपण करणे. आणि पाळी संपल्यानंतर, विटाळसे झालेले 4-5 दिवस संपल्यानंतर काय केलं पाहिजे? चंद्रदेवाची पूजा अर्चा करायची 3 ते 4 दिवस. यवपिष्टे लेपन करणे अष्टोत्तर स्नाने शुर्पे कीजे. मग घेऊन शुद्ध वस्त्र. पहा काय सांगितलं. नंतर असं धुतलेलं वस्त्र नेसायचं. मग घेऊन शुद्ध वस्त्र वेष्टावे प्रेताचे शरीरा. आणि मग मृत्यू पावलेल्या प्रेताला आपण हात लावू शकतो. त्याचं सर्व काही करू शकतो. तोपर्यंत करू शकत नाही. विटाळशी स्त्रीला तो अधिकार नाही. दहन करावे ता प्रकार विधान सर्व करोनिया. आणि जो काही विधी असेल तो विधी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे करणं. आणि नंतर पुढचा योग. 3 दिवसात सुतिका नारी. आणि विठाशी 3 दिवस झाले असले तर मरण पावली असे जरी, आणि ही जर मृत्यू पावली तर 3 अब्दाने शुद्ध तरी होत नाही जाणीजे. आणि काही केलं तरी ते शुद्ध होत नाही. म्हणून स्त्रीला विटाळशी मृत्यू न यावा कधी, आणि येऊ नये म्हणून परमेश्वराला नेहमी हात जोडणं फार गरजेचं आहे. 6 दिवसात मरण. आणि 6 दिवसाच्या अगोदर जर मृत्यू झाला तर जरी पावे बाळांतीनं तरी 2 अब्दाने जाण. 9 दिवसात 1 अब्द. आणि बाळातीन जरी स्त्री मृत्यू पावली तर तिच्या या ठिकाणी काही अटी दिलेल्या आहेत की किती दिवसानंतर तिची कोणत्या प्रकारे त्या मृत्यू पावलेल्या स्त्रीची पूजा अर्चा करायची, विधी करायचा, ते यामध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे. मरण झाल्या मातात कृच्छ्रुत्रे शुद्धी होत. आणि ती ब्राह्मणाच्या हस्ते पण शुद्ध होते. गर्भिणीशी मरणाले प्राप्त. आणि गर्भवती स्त्री जर मृत्यू पावली तर स्तनपान करावे मंत्रे करुण. स्तनपान म्हणजे तिला दूध वगैरे मुखामध्ये सोडणं, पाणी सोडणं हे. तरी त्या पुत्राशी घेऊन स्तनपान करावे मंत्रे करुण.
मंत्रे भरत्याने किजे प्रोक्षण प्रेत न्यावे स्मशानी जाण आव्रतारे कव्य करावे सव्योदर छेदन जरी पुत्र जिवंत निघे. फार सुंदर सांगितलं यामध्ये. मरण झाल्या मातात कृच्छ्रोत्रये शुद्धी होत गर्भिणीशी मरण झाले प्राप्त जलसहित गोमये नहानिजे. आणि गर्भिणी असताना गरोदर असताना जर मृत्यू पावली तर तिला दुधानं आंघोळ घातली पाहिजे, नंतर पाण्यानं आंघोळ घातली पाहिजे आणि ती डोक्यावरून घातली पाहिजे. आणि जो तिचा भरतार आहे त्यानं सुद्धा स्नान केलं पाहिजे, तिला स्नान घातलं पाहिजे. आणि प्रेत स्मशानामध्ये नेल्यानंतर जो तिचा भरतार म्हणजे पती आहे त्यानं स्वतःचे काय करावं लागेल ते त्यानं केलं पाहिजे. व्रतारे करावे सव्योदर छेदन जरी पुत्र जिवंत निघे. आणि पुत्र तिच्या पोटामध्ये आहे, तो जिवंत असा बाहेर निघू शकतो. तरी त्या पुत्राशी घेऊन स्तनपान करावे मंत्रे करुण. गर्भवती आहे, मृत्यू पावली आणि अग्नी द्यायच्या अगोदर त्या मुलाचा जन्म झाला तर त्याला त्या आईचं दूध प्यायला द्यावं, तिच्या हृदयाशी लावावं त्याला आणि त्याला ते स्तनपान करून द्यावं. आणि ते बी ब्राह्मणाच्या हस्ते मंत्र निर्माण करून ग्रामा माझी पूर्वी पुत्र नेऊन पुरुष दाजे उदर भरावे. आणि आपल्या घरी त्या मुलाला नेल्यानंतर तंतुने वेष्टळ करुणे मृब्ध स्म कुश गोमूत्रांनी उक्त मंत्रे स्नान घालून शवधर्मे धन किजे. नंतर त्या मुलाला सुद्धा गोमूत्रानं स्नान घालून नंतर पाण्यानं स्नान दुधानं स्नान घालून आंघोळीनं स्नान घालून त्याला स्वच्छ करावं आणि नंतरच त्याच्या आईला अग्नी द्यावा. सद्गती प्राप्ती कारणे. ही सर्व कशासाठी करायचं? त्यात मला सद्गती प्राप्त व्हावी, स्वर्गामध्ये यमलोकामध्ये त्रास होऊ नये म्हणून. मृत गर्भ निघे जरी. आणि जरी त्या पोटातून मृत गर्भ बाहेर पडला का तर गर्भवती स्त्रीला अग्नी देऊ नये असं शास्त्राचं मत आहे. का तर आतमध्ये गर्भ जिवंत असू शकतो, मेलेलाही असू शकतो. म्हणून इथं काय सांगितलं, पहिल्यांदा तुम्हाला जिवंत मुलगा निघाला बाहेर तर त्याचं कसं स्नान संध्या करायची, त्याला कसं मंत्रसिद्धीनं व्यवस्थित करायचं हे सांगितलं. आता ह्या मृत्यूमध्ये सांगतो. तंतुने वेष्टन करुणे मृब्धस्म कुश गोमूत्रांनी उक्त मंत्रे स्नान घालून शवधर्मे धन किजे. त्या मुलाला स्नान संध्या करून पुन्हा त्याच्या आईला स्नान संध्या घालून नंतर मग तिला अग्नी द्यावा. गायानिक तिळ भूमी आणि सुवर्ण निर्मळ. गाई आणि तीळ, भूमी आणि सुवर्ण निर्मळ आणि काही दाणे द्यावे पुष्कळ सद्गती प्राप्ती कारणे. आणि त्यांना अग्नी दिल्यानंतर ब्राह्मणाला गाय आणि तीळ दान करावी आणि काय मनाला वाटतील ते धान्य द्यावीत. त्यामुळं काय होईल, सद्गती प्राप्त होईल. मृत गर्भ निघे जरी प्रक्षालोनी पुरावा तरी. आणि त्या मृत्यू पावलेल्या स्त्रीच्या पोटातून मेलेला गर्भ जर बाहेर निघाला तर त्याला त्या ठिकाणी पुरावा म्हणून सांगितलं आहे.
श्रीचा भरतार मेलियावरी अग्निप्रवेश तिने किजे. आणि त्या स्त्रीचा नवरा जर मृत्यू पावला तर स्त्रीनं मात्र त्या ठिकाणी सती जायचं असतं, अग्निप्रवेश करायचा असतो. पतीसह देह दहन करावा. आणि त्या मृत्यू पावलेल्या आपल्या नवऱ्याबरोबर तिनं सती जावं, स्वतःलाही दहन करावं असं सांगितलं आहे. ब्रह्मचर्य नैष्टिक अथवा ब्रह्मचारी असो किंवा नसो, गमना वाचुनी बरवा धर्मोपाय नसे कलिमाजी. कलियुगामध्ये स्त्रीनं नवऱ्याबरोबर सती जाणं, नवऱ्यानं स्त्रीबरोबर सती जाणं ठरलेलंच आहे आणि ते पाळलं पाहिजे, तरच त्या देहाला सद्गती प्राप्त होते, नाहीतर होत नाही. पक्षीराजा वैधव्य पाळणे अग्निहुनी दुःख सहजानने. अथर्व घडता काया वाचा मने नरक प्राप्त पतीसह. आणि जर काही न पाळता जर तसंच जर आपण त्यांना अग्नी वगैरे दिला आणि त्यांचं असं दहन केलं तर दोघांनी संघ जाऊन सुद्धा नरकच प्राप्ती होणार, स्वर्ग प्राप्ती होणार नाही. म्हणून ज्या गोष्टी सांगितल्या आहेत यामध्ये त्या केल्या पाहिजेत. त्या विधवेचे धर्म किंचित निरूपितो प्रसंगोचित. आणि त्यांचे धर्म कशा असावेत हे प्रसंगानुसार सांगितलं आहे. विधवा जरी केश राखित. आणि विधवेच्या डोक्याला जरी केश असले तरी सुद्धा त्या केशे बांधित भ्रताराशी. आणि विधवेला जर केस असतील तर त्या केसाबरोबर त्या केसाचे 2-4 बाटा घेऊन तिच्या नवऱ्याला सुद्धा बांधलं गेलं पाहिजे. यास्तव करावे शिरोमंडन. आणि नंतर तिचं मुंडन करावं. एक वेळ सदा भोजन काश्यपात्रीन जेवावे अन्न. आणि घरच्यांनी एक वेळ भोजन करावं आणि ते जे काश्य पात्र असतं, भांडं असतं, त्यामध्ये जेवावं. भूमिशयन सदा करावे. आणि भूमीवर झोपावं, काहीतरी अंथरूण करून झोपू नये, काहीच खाली टाकायचं नाही, भूमीवर झोपायचं. भूमिशयन सदा करावे. नेहमी आयुष्यभर भुईला झोपणं सर्वात त्याच्यासाठी मार्ग चांगला आहे, उत्तम मार्ग आहे. कंचुकी कदा लेऊ नये तैलो द्वर्तना कामा नये. तांबूल भक्षण वाहने बैसू नये. आणि कोणत्या वाहनामध्ये सुद्धा बसायचं नाही. आणि तांब्याच्या वस्तूमध्ये ताटामध्ये जेवण करायचं नाही. तांब्याच्या जो तांबरूपी आपला ग्लास आहे त्यामध्ये पाणी प्यायचं नाही, किंवा जो तांब्या असतो तांब्याचा त्यामध्ये पाणी प्यायचं नाही. तिलोदके तर्पण भरत्याचे किजे. आणि तिळ टाकून मग आपण जेवावं. क्षय दिने अपुत्रीने भर्तृश्राद्ध पारण विधीने करावे थो विधाने मधो मध्य परान्न वर्जावे. आणि मधुमध्य प्रसन्न वर्जावे म्हणजे काय सांगितलं. आणि श्राद्धात सांगले क्षयदिनीय पुत्रीने. आणि जी म्हणजे जिला मूलबाळ नाही अशा स्त्रीनं नवऱ्याचं श्राद्ध पारणाने विधीने करावे, म्हणजे ब्राह्मणातर्फे करावे तोक्त विधाने मधो मध्य परान्न वर्जावे. आणि दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये. उत्साह न पावा क्वचित. आणि आनंदी कधी होऊ नये. न करावे
नृत्य वाद्य गीत. आणि जरी नृत्य करायचा नाद असला तरी नृत्य करू नये, कोणतेही वाद्य वाजवू नये. उत्साह न पाहावा क्वचित, न करावे नृत्य वाद्य गीत. श्रवण न करावे किंचित, ज्ञानाभ्यास नित्य करीत जावे. नेहमी पोथी पुराणं, चांगली पुस्तकं वगैरे, चांगलं ज्ञानवंत अशी पुस्तकं वाचावीत. परंतु आणि कोणी ग्रंथ वगैरे वाचत असेल ते ग्रंथ श्रवण करावेत, पोथीपुराण श्रवण करावेत, भगवंताच्या कथा श्रवण कराव्यात. वैराग्य असावे कडकडीत. वैराग्य जसं ब्रह्मचर्य माणसाचं वैराग्य असतं त्याप्रमाणे त्या स्त्रीनं वैराग्य पाळलं पाहिजे. जप शिव हरेचा युक्त. आणि शिवाचा, शिव विष्णू म्हणजे हरी यांचा नामाचा जप करावा म्हणून सांगितलं. चित्रीहीन विलोकावे रत. चित्रामध्ये सुद्धा नवरा बायकोचे फोटो पाहू नयेत किंवा वाईट गोष्टी पाहू नयेत. सेवावे वृद्ध साधू गुरु. आणि जे वृद्ध साधू आणि गुरु आहेत यांचं नेहमी दर्शन घ्यावं. पुराण श्रवण नित्य करावे. पुराण श्रवण नेहमी नित्य करावे म्हणजे ऐकावं. गुरुसेवा जितेंद्रिय असावे. आणि गुरुची सेवा करण्याला सामर्थ्य पाहिजे आणि सामर्थ्य आणलं पाहिजे आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये. आणि आपण गुरुची सेवा केली पाहिजे. त्याचा फोटो असतो घरामध्ये किंवा मूर्ती असते, त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. ऐसा शरीर निर्वाह बरवे, पद पावावे नारीने. आणि असं वागल्यानंतर तिला परमपद प्राप्त होतं परमेश्वरा घरी. सर्व शोषावे शरीर रसा. आणि धष्टपुष्ट होऊ नये, नेहमी असा लुकडा असावा. जी विद्वाने दीर्घ केश. जी स्त्री विधवा असते आणि तिला भरपूर डोक्याला केस असतात. उक्त वस्त्र मंडिता कंचुकेसा, शय्ये सखट्टा जेशे. ऐशी विधवा दृष्टी सपडली, तरी सूर्यावलोकने शुद्धी भली. आणि काय सांगितलं, फार महत्त्वाचं सांगितलं आहे या ठिकाणी. सर्व शोषावे शरीर रसा. जी विद्वाने दीर्घ केश, रक्तवस्त्र मंडिता कंचिकेसा, शयेश खट्टा वजेची. अशी स्त्री जर पाहिली जिचे विधवा आहे आणि खूप लांब केश आहेत आणि ती लाल रंगाचं वस्त्र नेसले आहे आणि तिचे भरपूरच केस आहेत कमरेपर्यंत, अशी स्त्री जर दिसली तर माणसाने, येणाऱ्या समोरच्या माणसानं काय केलं पाहिजे, सूर्याचं दर्शन घेतलं पाहिजे म्हणजे शुद्धी प्राप्त होईल म्हणून सांगितलं. ना तरी दोषाची सावली पाहत्यावरही पडत असे. नाहीतर मग तिची सावली आपल्यावर पडेल आणि आपल्याला त्रास सुरू होईल. प्रताराची प्रतिमा करावी. त्या स्त्रीनं आपल्या नवऱ्याची प्रतिमा म्हणजे मूर्ती करून घ्यावी किंवा फोटो असतो तो फोटो समोर घ्यावा. मृताम्रवर्ण रौप्य बरवी, विष्णू मंत्रे पूजा घवी, करीत जावी नित्यपै. आणि त्या आपल्या नवऱ्याच्या फोटोची पूजा विष्णूनाच्या नामस्मरणानं करावी. असं आहे, त्याला विष्णुरूपी मानावं. शक्यतोनुसार करावे दान. नेहमी रोज नित्यनेमानं दान धर्म करावा त्या स्त्रीनं. मोठे अथवा की जे सान. मग तुम्ही लहान दान करा किंवा जास्त मोठं दान करा, ते परमेश्वराला चालेल. स्त्रीशी नाही स्वतंत्रपणा. आणि त्या स्त्रीला स्वतंत्र वागण्याचा अधिकार नसतो म्हणून सांगितलं. कोण्याही वया माझारे. मग ती तरुण असो की वयस्कर असो
तिला नटखट वागण्याचा अधिकार नाही म्हणून सांगितलं. पिता भ्राताने सुता, वडील भाऊ आणि मुलगा, क्रमेची तिघे हे विख्यात, आणि हे तिघेच असतात. देवर श्वशुर साधू संत, दीर सासरा आणि साधू आणि संत. पालन करीती स्त्रीचे, हे लोकांनी त्या स्त्रीचं पालन पोषण केलं पाहिजे, सर्व गोष्टी पाळल्या पाहिजेत. दंत काढून हास्य करीत, दंत काढून हास्य करीत, त्या जवळीन बैसावे निश्रित. आणि ते दात काढून हसतात खाता खाता खाता, त्यांच्याजवळ तिनं बसू नये, किंवा ती हसत असते तर दुसऱ्यांनी बसू नये. कृच्छ्रू चांद्रायणे बहुता, करोनी काल क्रिमिजे पै. रोज संध्याकाळी चंद्राचं दर्शन घ्यायचं नित्यनेमानं. असा आपला जो राहिलेलं जे आपलं आयुष्य आहे ते भोगावं. ऐसा विधवेचा चार कठीण, असं तिचं कठीण व्रत आहे. म्हणून करावे सहगमन. नवरा मृत्यू पावल्यानंतर वाईट पाठीमागं वाईट दिवस येण्यापेक्षा तिनं त्याच्याबरोबर सती जावं, असं भगवंताचं म्हणणं आहे. म्हणजे आयुष्यात पाठीमागं कोणतंही पाप आपल्या हातून घडणार नाही, ही त्या स्त्रीनं ध्यानात ठेवलं पाहिजे असं भगवंत सांगतात. क्षणभरी दुःख भोगिता जाण, सुख अपार स्वर्ग भोगी. आणि हे सर्व जर पाळलं तर स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक तऱ्हेचे सुख प्राप्त होतील म्हणून सांगितलं. वेदोक्त कर्म सांडूने, जे शास्त्रात सांगितलं ते कर्म न करता, वेदोक्त कर्म सांडूने पाखंड आचरती जे जनी. जे शास्त्र पोते पौर्णिमा सांगितलंय ते न पाळता मनानं आपलं काहीतरी करत राहायचं, पाळत राहायचं, तर त्यामुळं काय होईल. ते मरता मा पिशाच योनी, पावती चंद्र तरणे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ती स्त्री पिशाच योनीमध्ये राहील म्हणून सांगितलं, पिशाच होऊन राहील म्हणून सांगितलं. नाही जे ते ब्राह्मण पूजन. पहा किती सुंदर सांगितलं. नाही जे ते ब्राह्मण पूजन, हरिशंकराचे अर्चन, माता पितरांचे तर्पण, नार्चन पितृदेवाचे. नंतर आयुष्यामध्ये कधी माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी ब्राह्मण पूजन असावं, हरिशंकराचे म्हणजे विष्णू आणि शंकराचा नेहमी भक्ती असावी, आणि माता पितांचे हे आशीर्वाद असावेत, त्यासाठी त्यांची सेवा करावी. आणि नेहमी आपल्या मृत्यू पावलेल्या सर्व लोकांचं काय करावं, दर्शन घ्यावं. स्वइच्छेने देव कल्पित, स्वतःच्या मनात देव न ठरवायचा. स्वइच्छेने करीती कृत, स्वइच्छेने दाने करिता, श्रुती असंमत जी. मनानं काही नाही करावं, ब्राह्मणांना विचारून सर्व करावं, ज्ञानी माणसाला विचारून सर्व करावं, म्हणजे मृत्यू पावल्यानंतर स्वर्ग प्राप्त होईल म्हणून सांगितलं. नमाने विष्णू शंकराशी. जी स्त्री पुरुष विष्णू शंकरला मानत नाहीत, न माने विष्णू शंकराशी, तेथे शास्त्राची कथा कायशी. जे हरिहरालाच मानत नाहीत, जे शिवविष्णूलाच मानत नाहीत, त्यांसाठी पोथी काय पुराण काय आणि गीता काय सारखीच आहे. ऐशे पुरुष भूमिशी, पाखंडी निशेशी ते मूर्ख. काय सांगितलं, असे स्त्री पुरुष ह्या भूमीवरती पाखंडी म्हणजे पापी आहेत म्हणून सांगितलं. म्हणून काय केलं पाहिजे, न माने विष्णू शंकराशी, ते शास्त्राची कथा कायशी. ऐशे पुरुष भूमिशी, पाखंडी निशेशी ते मूर्ख. पापित्र असतात पण ते मूर्खही असतात. पाखंडी अत्यंत बहिर्मुख, वेद विप्री वर्ज सकळिक.
माझा नाम महिमा एक तुझा सम्यक निवेदितो. माझा नाम महिमा कसा आहे, माझ्या नामाचं तेज कसं आहे आणि माझ्या नामामुळे काय प्राप्त होतं ते सांगतो. संकेत अथवा परिहासाने निमित्तत्वा हेळनेने माझे नाम उच्चरिता वदने महापापे हरताती. माझं नाव मनापासून घ्या. परमेश्वरानं सांगितलंय, भगवंत नारायण म्हणजे महाविष्णूने सांगितलं नारायणाने, माझं नाव कसंही घ्या, पण त्यामुळं काय होतं, पापाचा नाश होतो. मग तुम्ही चांगल्या मनानं घ्या की वाईट मनानं घ्या, चेष्टेने घ्या की एखाद्यानं सांगितलं म्हणून घ्या, पण घ्या म्हणजे तुम्हाला वैकुंठ प्राप्त होईल, स्वर्ग प्राप्त होईल. जरी वेद सर्व आला आणि पाखंड मता चरला, तरी वेद त्या मुढाला न करी भूतळा पावन पे. तुम्ही ऐकलंच नाही तर समजणार कसं? ते जे कळत नाही ते समजून घेतलं पाहिजे, म्हणजे पुढं त्रास होणार नाही. म्हणून काय सांगितलं या ठिकाणी, जरी वेद सर्व आला, वेद जरी मवर येत असले माहीत असले आणि पाखंड मता चरला, माणूस पोथीपुराण वाचतोय, वेद वाचतोय, गीता वाचतोय, मोठे महापुराण वाचतोय, त्या माणसानं सर्व गोष्टी पाळल्या पाहिजेत. त्यामुळं काय होतं, तो स्वतःलाच नाही तर जगातील सर्व स्त्री पुरुषांना, पशुपक्ष्यांना, सर्वांना तो काय करतो, सर्वांचं तो कल्याण करतो. सगळे पावन होतात. त्यामुळं माझे नाम कवने रीती उच्चारिता पापे हरती. माझं नाव घेतल्यानंतर पाप कशी नाश पावतात ते सांगतायत भगवंत. जे वेद जाणून पाखंड करते, वेद जाणतात, शास्त्र सर्व काही जाणतात आणि वाईट वागतात, तर तेही उद्धरती मम नामे, त्यांचाही उद्धार होतो. का? तर नामामध्ये तेवढी ताकद आहे परमेश्वराच्या. दानन कळे जन्मा भीतरी, दान धर्म काय नाही आपण करतो तो कळत नाही ह्या जन्मामध्ये. म्हणून सांगितलं दया नशेची अंतरी, माणसाच्या हृदयामध्ये दया पाहिजे, माया पाहिजे, एक दुसऱ्यासाठी भावुक झालं पाहिजे, एक दुसऱ्याकडं चांगल्या नजरेनं पाहिलं पाहिजे, दयाळूपणानं पाहिलं पाहिजे. जन्मा भीतरी दया नशेची अंतरी, व्रतोपवास नाना परी, न करे अघोरी सर्वदा. अघोरी माणसं असतात, वाईट माणसं असतात, देवऋषी माणसं असतात, हे अघोरी असतात. मग हे काय करतात, असले उपवास तापास व्रत वैकल्य करत नाहीत. म्हणून सांगितलं पुढं तयारी निश्रय प्रेत योनी, आणि तो कुठं जातो, मृत्यू पावल्यानंतर प्रेत योनीमध्ये जातो. कधीही मुक्त होईना त्यापासून, आणि तो त्या प्रेत योनीतून कधीही मुक्त होत नाही. याचा अर्थ पिशाची योनीतून तो कधीही मुक्त होत नाही. माझ्या नाम उच्चारणे उद्धरे प्राणी तत्काळ, माझं नामस्मरण केल्यानंतर प्राण्याची म्हणजे मानवाची तात्काळ सुटका होती. ह्या संसाररूपी दुःख सागरातून स्वर्ग प्राप्त होतो, वैकुंठ प्राप्त होतं, शिवलोक प्राप्त होतं, ब्रह्मलोक प्राप्त होतं. ज्या ज्याप्रमाणे पुण्याची गती असेल त्या त्याप्रमाणे सर्व काही प्राप्त होतं. इतके नामामध्ये ताकद आहे. तस्मात गरुडा सर्व काळ, सांगतात प्रभू, काय सांगतात, गरुडा ऐक. तस्मात गरुडा सर्व काळ मन्नामोच्चार करावा निर्मळ. भगवंतानं तोंड दिलंय तर त्या तोंडानं नेहमी नामस्मरण करावं आणि मुखानं चांगलं बोलावं म्हणून सांगितलं. परोपकार करावे पुष्कळ, आणि माणसाचा देह मन हा आत्मा परोपकारी असावा. दुर्लभ भूतळ जंबूद्वीप, हे जंबूद्वीप जे आहे
हे माणसाला सहसा प्राप्त होत नाही. म्हणून परोपकार केला पाहिजे, परोपकारी मन ठेवलं पाहिजे. म्हणजे जे दुर्बळ वस्तू आहेत त्या प्राप्त होतात. त्याही माझी भरतखंड विशेष ते साधावे स्वर्गलोकास. भारतखंड जर सोडला तर 9 खंड पृथ्वी आहे, परंतु आणि 10वा खंड काशी आहे. म्हणून 9 खंडात जे प्राप्त होत नाही ते 10व्या खंडामध्ये प्राप्त होतं. म्हणून इथं काय सांगितलं, भारतखंड याचा अर्थ 9 खंडापैकी भारतखंड हा पुण्यशील आहे. ह्या भारतखंडामध्ये सर्व देवांचं वास्तव्य आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलं, त्याही माझी भरतखंड विशेष येथे साधावे स्वर्गलोकास. ह्या भारतखंडामध्ये राहिल्यानंतरच, पहिला खंड हा भारतखंड आहे, ह्या खंडामध्ये राहिल्यानंतर सर्व पापाचा नाश करता येतो आपल्याला नामस्मरण करून, आणि वैकुंठ कैलास स्वर्गप्राप्ती आणि ब्रह्मलोकाला जाता येतं. येथेच्या कर्मेची नरकवास ती निगतीस हे भूमी. आणि भूमी अशी आहे की नरकवास माणसाला भोगावं लागत नाही. म्हणून बाबांनो रे, नामस्मरण करा, भक्ती मार्ग निर्माण करा. या स्तव मृताचे अर्धव देहिक. आणि आपण मृत्यू पावलेल्या माणसांना अर्धे देतो, त्याचं श्राद्ध घालतो, वर्ष श्राद्ध घालतो, सगळे काय गोष्टी करतो. विधुक्त करावे मनुजे सांग. आणि मनापासून ह्या दुनिया सोडून गेलेल्या माणसाचं सर्व काही करावं, ज्याप्रमाणे शास्त्राने सांगितले त्याप्रमाणे. न करे तो जिताची देख प्रेत लोकस्त जाणावा. जो करत नाही, जे लोक करत नाहीत, मृत्यू पावलेल्या माणसाचं पितृश्राद्ध वगैरे असे प्रत्येक ज्या गोष्टी आहेत शास्त्रानुसार, ते जे लोक करत नाहीत ते हित असून सुद्धा तो प्रेत योनीमध्ये आहे म्हणून सांगितलं. मोहलोभ कामे करुणी पितृक्रिया न करी जनी. स्वार्थानं, स्वार्थ मनामध्ये ठेवून पितृचं, वडिलांचं, आईचं, इतर कोणत्याही लोकांचं श्राद्ध नाही करावं किंवा त्याचे कुठलेही कामं नाहीत करावे. पितृक्रिया न करी जनी. पान भोजनादी सर्वस्थाने तयाशी जनी घेऊ नये. आणि असा जो माणूस असतो जो घरच्यासाठी आणि बाहेरच्यासाठी असं काहीच करत नाही, मृत्यू पावलेल्या माणसासाठी, त्या माणसाचं मुख सुद्धा पाहू नये, त्या माणसाला कधी जेवायला सुद्धा वाढू नये. मृत श्राद्धा न करी सांग तो जाणावा पंक्ती दूषक. अशा माणसाला पंक्तीला सुद्धा जेवायला बसून देऊ नये, घेऊ नये. मर्त पावे प्रेत लोक. मृत्यू पावल्याबरोबर त्याला प्रेत लोकच प्राप्त होतो, म्हणजे पितृलोकच प्राप्त होतो. पितृउद्धार ते न करीते. जे पित्रांचा, जे आपले मेलेले पितृ लोक असतात, आई वडील, भाऊ बहीण, कुणीही असतं, नाते गोते सगळे असतात, त्यांचा उद्धार आपल्यामुळं होतो. आपण पुण्य केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, आणि त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत ते सर्वांचेच नेहमी कराव्यात. म्हणजे सगळे त्या नरक यातनेतून, त्या त्रासातून मुक्त होतात आणि स्वर्गी जातात. ते निश्चय होती प्रेत सकळा प्राण्याशी पीडा देत. ऐशाय कोणी गरुड बोलत भगवंता एक मात माझी. आणि अशी गोष्ट ऐकल्यानंतर, भगवंताने हे सांगितल्यानंतर गरुडेश्वर महाराज म्हणतात, नारायणा माझी एक गोष्ट आहे का, जरा थांबा. जे पावती प्रेत योनी ते कोण्या रूपे करुणी कोणाशी पीडिती या जनी काय लक्षणी समजावे. आणि ज्यांचा उद्धारच होत नाही, ज्याचं संस्कार होत नाही, ज्याचं पितृश्राद्ध होत नाही, असे लोक ह्या पृथ्वीवरच राहतात, फिरत राहतात. आणि मग भूत होऊन काय करतात,
ह्याला धर त्याला धर, ह्याला खायला माग त्याला खायला माग, ह्याला काय माग त्याला काय माग, असे मागत राहतात. आणि मग आपण म्हणतो अरे हे देणं दिलं, देवरेश सांगतो हे देणं दिल्याशिवाय तो जाणार नाही, त्याला ते पाहिजेच. का? त्याला भूक लागली असते. का? तर त्याच्या आयुष्यामध्ये तो पिशाची योनीमध्ये असतो आणि त्याला भूक लागत असते, तहान लागत असते. म्हणून तो माणसाचा आधार घेऊनच सर्व काही मागत असतो आणि त्याचा ते खात असतो, म्हणजे त्याचा वास घेत असतो. काय बोलती काय जलपती. माणसं आता एक बोलते तर थोड्या वेळ दुसरंच बोलतात. का? तर शब्द हे त्याच्या आटोक्यात नसतात. आपण जर एखादं वचन दिलं तर ते पाळावं, नाही तर ते वचन देऊ नये. काय बोलते काय जलपती, भगवंता देव देवा श्रीपती. तर ह्या संशयाची दिनिश्रिती, कलित होती प्रेत बहो. परमेश्वरा तुम्ही सांगताय हे माझ्या डोक्यावरून चाललंय हो. तुम्ही भगवंत आहात, मी तुमचं वाहन आहे, तुमचा सेवक आहे, पण तुम्ही जे सांगता ते माझ्या डोक्यावरून चाललंय. कारण कलियुगामध्ये सर्व माणसं मरणारीच आहेत आणि ते मृत्यूलोकी येणारेच आहेत. म्हणून ऐको निगरुडाची वाणी, बोलता झाला चक्रपाणी. गरुडा ऐके प्रेत करणे, स्वकुळे धरणे पीडिती ते. म्हणले गरुडेश्वरा ऐक रे बाबा, ही वाईट माणसं मृत्यू जर पावली, ह्यांचा जर कोणी काहीच केलं नाही, अग्निसंस्कार नाही केलं, त्यांना सावडलं नाही, त्यांना दावा केला नाही, दसपिन केलं नाही, जेव्हा चार माणसं घात नाही, ह्यांचा उद्धार होत नाही. हे पृथ्वीवर तरपडत राहतात आणि पिशाच योनीमध्ये नेहमी फिरत असतात. म्हणून छिद्र पाहुनी तर्जन, पीडित पाप संधी लक्षुण. जिवंत असता प्रीती गहन, मेल्या पिडन तेची करती. जिवंतपणे माणसाला वाटतं किती माणूस चांगला आहे, किती स्त्री चांगले आहे, किती हा पुरुष चांगला आहे, किती पोरं चांगले आहेत, पण ते चांगले नसतात. ते मृत्यू पावल्यानंतर चांगल्या माणसालाच त्रास देतात. प्रेताची पिडा कोणाशी न होत. भूत कोणाला लागत नाही. ते पुण्यात्मे ऐके निश्रिता. भूत कोणाला लागत नाहीत हे गरुडेश्वर ऐक. त्यासाठी पुण्य करावं लागतं, पुण्याहून व्हावं लागतं. जे रुद्र प्रित्यर्थ जप करीत, जे शिवाचा जप करतात, देवता तिथी पूजित नित्यपय, जे इतर देवतांची पूजा करतात, सत्यवादी प्रिय भाषणी. बोलावं ते पळावं, सत्य बोलतात, सत्य न वागतात, जे कोणाला त्रास देत नाहीत, आणि जप करते प्रतिदिने, नित्य कर्म श्राद्ध करते जनी, तीर्थस्थानी जे नित्य, जे नित्य पोथी पुराण वाचतात, जे नित्य देवतांचं पूजन करतात, जे व्रत वैकल्य करतात, जे तीर्थस्थानी जातात, त्या ठिकाणी स्नान करतात. इतके जन प्रेताचे ने, वक्र दृष्टीनं पाहावती जने, मग त्याशी पीडा करणे, घडेल कोठुनी खगपती. अरे सूर्याच्या मुला, मी सांगतोय ते ऐक. अशा पुण्यवान लोकांना, तीर्थाचं स्नान करणाऱ्यांना, पोथीपूर्ण वाचणाऱ्यांना, देवतांचं आपल्या देवाऱ्यावर देव पूजणाऱ्यांना, अशा लोकांना हे पिशाच्चे लोक त्रास देत नाहीत. त्यांना बंधन घातलं आहे. आता पीडिती कोणाशी, त्यांची लक्षणे परेशी. अजून कोणाकोणाला त्रास देतात मृत्यू पावलेले माणसं, ह्या पृथ्वीवर भूत होऊन राहिलेले माणसं, ते तुला सांगतो. सर्व कर्म भ्रष्ट नास्तिकाशी. दारू प्यायची, इकडून तिकडून फिरायचं, नाही त्या गोष्टी करायच्या, वाईट पाप करायची, वाईट नजरा ठेवायच्या, अशा कर्म भ्रष्ट झालेल्या माणसाला वेद निंदकाशी पीडिती. जे वेद पोथी पुराण वाचतात, भजन कीर्तन करतात, ह्याची जी निंदा करतात, त्यांच्यासाठी
असत्यवादी आणि देशी. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आणि वाईटच वागायचं, असत्यच वागायचं, चांगलं कधी वागायचंच नाही. आता प्रेत पिढा होते कैशी, ते तुझशी निरोपितो. आणि मग भूत कसे लागतात ते तुला सांगतो, ते ऐक. असं भगवंत गरुडेश्वराला सांगत आहेत. कली माझी शुद्ध क्रिया होत नाही पक्षीराया. कलियुगामध्ये माणसं सहसा शुद्ध वागतच नाहीत, शुद्ध राहत नाहीत, म्हणून त्यांना त्रास होतो. म्हणून प्रेतयोनी प्राणिया प्राप्त व्हाव्या कारण हे. म्हणून भूत लागतात माणसाला, म्हणून प्रेत माणसाच्या शरीरात घुसतात. हे भूत घुसतात आणि म्हणतात हे माझं झाड आहे, मी घेऊन जाणार. ज्या बापाचं झाड आहे. मग त्यांना असं म्हणायची वेळ का आली तर आपण पोथीपुराण वाचत नाही, पोथीपुराण ऐकत नाही, भजन कीर्तन ऐकत नाही, चांगल्या गोष्टी ज्ञानाच्या गोष्टी ऐकत नाही, वाईट त्याच गोष्टी ऐकतो, म्हणून ते आपलं पकडतात. काही खायचं आणि मग मार्गाने निघायचं. मग ते मध्ये आधी आपलं शरीर अशुद्ध असतं, त्यांना ते पकडतात. म्हणून नेहमी शुद्ध राहिलं पाहिजे. कृत त्रेत द्वापारांती. कृतयुगामध्ये म्हणजे ज्या युगामध्ये खंडोबाने अवतार घेतला ते कृतयुग होतं. कृत त्रेत द्वापारांती. नंतर आलं त्रेतायुग. कृतयुगानंतर त्रेतायुग आलं. म्हणजे कृतयुगामध्ये भगवान शंकराने आणि पार्वतीनं खंडोबाने माळसाच्या नावाने अवतार घेतला आणि त्रेतायुगामध्ये श्रीरामाने अवतार घेतला आणि द्वापारयुगाने कृष्णाने अवतार घेतला. प्रेते बहुत न होती कदाचित झाल्या पिडावया निश्रिती. एवढी काही प्रेत नसतात, ते एवढी काही भूत नसतात, कमीच असतात मानवापेक्षा. पण कसे असतात, पिडलेले असतात. मग त्यांची एक सृष्टी आहे आपल्यासारखीच, आपल्यासारखी त्यांची सृष्टी आहे. त्यांचाही अधिकार आहे वेताळ बाबा, त्याच्या अधीन ते असतात. कृत त्रेत द्वापारांते प्रेते बहुत न होती कदाचित झाल्या पिडावया निश्रिते. प्राणी त्या प्रती न सापडे. ते इकडून तिकडून वरडत फिरत असतात, दिसत नाहीत आपल्याला, पण ते आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. कारण कलियुगामध्ये नामामुळंच माणसाचा काय होणार आहे, उद्धार होणार आहे. म्हणून सांगितलं असो आता एक प्रस्तुत एक उदरी बहुजन्म घेत. त्या माझी एक सुख पावत एक होत दुष्कृत कर्म. बघा, प्रत्येकाच्या आईबापाच्या पोटी वेगवेगळ्या कर्माची माणसं जन्म घेतात. कोणी चांगले वागणारे असतात मुलं, कोणी वाईट वागणारे असतात. कोणी आईबापाला चांगले दिवस येतात, कोणी आईबापाला वाईट दिवस येतात. एक होई संतती मान. एक मान म्हणून जन्माला येईल. मान म्हणजे संत भक्त म्हणून जन्माला येईल. तर एकाशी प्रेत पिढा दारुण. एखादं म्हणून जन्माला आलं तर त्या माणसाला कधी सुख लाभत नाही, नेहमी त्रास होतो. एक होई धनवान. आणि काय मुलं जन्माला नंतर आईवडील धनवान होतात. मरण पुत्र पावती. एखाद्या जन्माला आलं तर परत दुसरा पुत्र जगतच नाही, सगळे पुत्र मरत राहतात. मग इतका तो पापी असतो येणार आत्मा. एकाशी कन्याची होती. एखाद्या माणसाला सगळ्या मुलीच होतात. त्याला काय कारण आहे, विरोध पडे बंधू बंधू प्रती. आणि त्यामुळे मग भावाभावात भांडणं लागतात. हे प्रेत दोष निश्चिती. आणि हे कोणाचे दोष आहेत, हे त्या प्रेतांचे दोष आहेत. जे जन्माला आले, मानवाच्या जन्माला आले, पण उद्धार झाला नाही त्यांचा. ते शुद्ध होऊन जन्माला आलेच नाहीत ना. त्यांचं पुण्य कमी पडलं चांगलं म्हणून जन्माला येण्यासाठी. विहंगम पती जाणतो.
उपजता पोरी मरती कोणाशी न होई संतती. जन्माला आल्याबरोबर मुलं मरतात. काय माणसाला संततीच होत नाही. त्याला काय कारण आहे? द्रव्य पशुनाश पावती. द्रव्य हे लोक चोरून नेतात, द्रव्य जवळ राहत नाही. विपर्यास प्रकृती पैपावे. दुसऱ्याचं धन हडपायचं, दुसऱ्याचं वाईट बघायचं, दुसऱ्याचं वाईट करायचं, करण्या धरण्या करायच्या, दुसऱ्याला त्रास द्यायचा. ही अशी माणसं जरी मानव जन्माला आली तरी त्या आईबापाचं काय चांगलं होत नाही. त्या आईबापाला त्रास होणार. कारण असेही आत्मे जन्माला येतात. का तर ते मानव जन्माला तर येतात, परंतु त्यांच्याबद्दल पुण्य प्रभाव कमी असतो. अकस्मात पडे व्यसन नास्तिक व्रत लोप घडे जाण. अकस्मात त्याला कोणतेही व्यसन लागणं, त्या व्यसनाच्या अधीन जाणं, नास्तिकपणा करणं, मद मोह दंभ कलह करुण. बघा, नेहमी मदमस्त राहणार, माझ्यासारखं कोणी नाही, मी मोठा आहे, मी काही करू शकतो, अशा आविर्भावात राहायचं. अहंकार सर्वापेक्षा अहंकार मोठा असतो त्या माणसाजवळ. ते कोणाचं ऐकत नाही. म्हणून प्रेत पिडा लक्षण आहे शे. म्हणून त्याचं मागचंच जर पूर्ण वाईट पण संपलं नाही तर ते ह्या अवतारा माणसाच्या अवतारामध्ये त्याला ते भोगावं लागतं. आणि ते भोगत असताना तो दुसऱ्यालाही भोगायला होतो. पिता माता गुरुशी द्रोह पडे जयाशी. काय सांगितलंय? आई वडिलाबरोबर भांडण तंडण नाही व्हावं, ते चांगलं नसतंय. पिता माता आणि गुरु द्रोह पडे जयाशी. देव ब्राह्मण निंदा परेशी. निंदा देवाची करायची नाही, ब्राह्मणाची करायची, कोणाला सोडायचंच नाही. जसं कृष्ण भगवंताने विचारलं, हे दुर्योधना, ही तर कोण पुण्यवान आहे का रे बाबा? नाही म्हणला, देवा सगळे पापीच आहेत. म्हणले धर्मराजा, म्हणले तोही पापे. म्हणले मी. म्हणले तोही पापेस. धर्मराजाला विचारलं, ही तर कोण तुला पापी दिसते का? नाही म्हणला, देवा सगळे पुण्यवान आहेत. आणि म्हणले दुर्योधन, तोही पुण्यवान आहे. सर्व पुण्यवान आहे त्या ठिकाणी. म्हणजे दृष्टिकोन कसा आहे पहा. जसं मन तशी दृष्टी. हत्या दोषाशी प्रवर्तन. आणि अशी माणसं काय करतात? हे जी मर्डर कर, ते जी मर्डर कर, ह्याला मार त्याला मार, म्हणजे पापच करत राहतात असे लोक. का तर हे कोणाला मानितच नाहीत, म्हणून त्यांच्याकडून पुण्य निर्माण होत नाही. नित्य कर्म जप होम वर्जित परद्रव्य हरण करीत सुभिक्षी शेत न पिकत व्यवहारात सर्वदाये. त्याची जमिनी पिकणार नाही, त्याला भरपूर कधी खायलाही मिळणार नाही, त्याला काही केलं तरी त्याला कमीच पडणार. लोकांमध्ये कलह पडे. लोकांमध्ये भांडणं लावून देणार. वावटळे माझे सापडे. मग असे माणसं एखाद्या वावटळ्यामध्ये सापडतात. हीन जातीशी संबंध घडे हीन कर्मावळे जीवा लागे. कसं आहे इथं सांगितलं? काय सांगितलं? हीन जातीशी संबंध घडे हीन कर्मावळे जीवा लागे. त्या माणसाला चांगली माणसं आवडतच नाहीत, चांगल्या समाजाची माणसं आवडत नाहीत, वाईट समाजाची माणसं आवडतात, वाईट करणारी माणसं आवडतात. म्हणून पुढं काय होतं? अधर्मी रमे नित्य म्हणा. आणि त्या माणसाला कितीही चांगलं सांगा पण त्याचा अधर्माच्या साईटात मन जाणार. वाईट माणसापाशीच ते जाऊन तिथं थापा गप्पा मारत बसणार, त्याच्या भानगडी काढत बसणार. व्यसनी द्रव्य जाई संपूर्ण. व्यसनामध्ये धनसंपदा राहत नाही माणसाकडं, सगळे नाश पावते. चोर राजा करी हरण प्रेत पिडा लक्षण आहे. प्रेत पिडा तर भूत झाल्यावर तर ते आहेच, परंतु त्या भूताला कुठं जर जागा पाहिजे असेल, कुठं जर हवडत असेल कोणाच्या देहामध्ये,
तर ते चांगलंच भूत असेल तर बरं, वाईट असेल तर त्रासच होणार ना, त्या माणसालाही होणार आणि त्याच्या घरातल्या माणसालाही होणार, नातलगांनाही होणार आणि इतर लोकांनाही होणार. महारोगांची होय प्राप्ती, आतैशीच श्री पिढे निसृती. महारोग होणार अशा माणसांना आणि त्याला त्याची श्री सारखं गांजीत राहणार, पिढत राहणार. देव ब्राह्मण तीर्थाची प्रतीती. देव म्हणजे काय, ब्राह्मण म्हणजे काय, तीर्थ म्हणजे काय, हे मानवाच्या जन्माला आल्यावर समजलं पाहिजे. ज्या मानवाशी न येतसे, याचा अर्थ ज्या माणसाला कळत नाही ती जिवंत असूनही भूता समान आहेत. प्रत्यक्ष परोक्ष दोष घडत, गृहामाजी कलह पडत. आणि अशा माणसाकडून कुठेही जरी काही घडलं तर घरच्या माणसाला त्रास झाल्याशिवाय राहत नाही, घरच्या माणसाला ते भोगावं लागतं. भोजन काळी कोप येत, परद्रोह मित घडे जासे. अन्य ज्यावेळी आपण भोजनाला बसतो त्या टायमाला परक्याची निंदा करीत राहू नये, कुणाची निंदा करू नये. कमीत कमी आहे ते अन्न हे परब्रह्म, कमीत कमी जे आहे ते तरी व्यवस्थित खावं माणसानं, नाहीतर तो दोषाला कारण होतो. सावंसराधिक श्राद्ध न करे. जो वर्षाला श्राद्ध असतं आईवडिलांचं कुणाचंही असतं ते प्रत्येकानं करावं. तीर्थादी सतकृत्ये त्याग करे, धर्मकारी संपत्ती नव प्रेरी, घर्मनाशनारी पावत. काय सांगितलं पहा, या ठिकाणी प्रत्येक माणसानं पुण्याचा संच निर्माण केला पाहिजे, पुण्यप्रभाव निर्माण केला पाहिजे, तीर्थाला गेलं पाहिजे, देवादेकानं गेलं पाहिजे, तीर्थयात्रा केल्या पाहिजेत, सर्व काही पूजा अर्चा केली पाहिजे. आणि हे जर नाही केलं तर काय होतं बघा, गर्भनाश होतो, जन्मताच मृत्यू असतो त्या मुलाला. म्हणून अनेक कायकांचे गर्भातच, आईच्या गर्भामध्येच नाश होतो, तो मृत्यू पावतो. न घडे पुण्याचा लेश, मरण होई बाळकास, न माने पितृवाक्यास, स्वपत्नी ससेवी न जो. काय सांगितलं, पापाचा आपण जो वाईट कर्म करतो त्याचा किती मोठा त्रास होतो हे प्रत्येकाने ध्यानात ठेवा. म्हणून प्रत्येकाने आई वडिलांचं ऐकलं पाहिजे, म्हणजे आणि स्वपत्नीस बी खुश ठेवलं पाहिजे, चांगलं ठेवलं पाहिजे. सदा ज्याची क्रूरमती, जो नेहमी ह्याला खाऊ का त्याला खाऊ, ह्याला मारू का त्याला मारू, ह्याचं वाटोळ करू का त्याचं वाटोळ करू, असं ज्याच्या हृदयामध्ये नेहमी विचार असतो, डोक्यामध्ये विचार असतो, त्यासाठी काय सांगितलं बघा, सदा उच्चाट म्हणा प्रती, स्वपत्नीशी करिता रती. असा माणूस जर आपल्या स्वतःच्या पत्नीजवळ माझी बायको म्हणून जरी थांबला तर त्याला चांगली मुलंबाळं होत नाहीत. जो वाईट आहे त्याला वाईटच मुलंबाळं होतात. स्वपत्नीशी करिता रती, गर्भ निसृती न राहे. अशी माणसांनी किती प्रयत्न करू द्या, किती देवदेवृष्ट करू द्या, पण अशा माणसाला मुलबाळ होत नाही. शुभ कर्म केले असता, शुभ कर्म केल्यावर काय घडतं ते भगवंत या ठिकाणी गरुडेश्वराला सांगतायत. शुभ कर्म केले असता, तेथे दुःखाची होई प्राप्तता. कर्म करोनी कीर्ती जोडिता, अकीर्ती हाता चढतसे. बघा, शुभ कर्म जरी असलं तरी दुःख वाटायला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते दुःख भोगलं पाहिजे, संपवलं पाहिजे. आणि कर्म असं करायला पाहिजे की आपली कीर्ती जगामध्ये राहिलं पाहिजे, आपलं नाव पाठीमागं राहिलं पाहिजे. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लोकांनी कमीत कमी मागच्या 4 पिढ्याला तर नाव निघावं. अकीर्ती हाता चढतसे. काय सांगितलं, अकीर्ती हाता चढतसे म्हणजे पाठीमागच्यानं आपल्याला नेहमी चांगलं म्हणूनच आपल्या सगळ्या गोष्टी पाठीमागे केल्या पाहिजेत. पिता माता भार्या पुत्र, गुरु शिष्याशी कलह पार. आई असो, वडील असो, पुत्र असो, याने आपल्या गुरुशी
नेहमी कसं वागलं पाहिजे. चिंतित असता धर्म प्रकार, अधर्म निर्धार घडतसे. जो आपला धर्म आहे तो नित्यनेमानं पार पाडावा. आपल्या धर्माविषयी प्रत्येकाला ममता पाहिजे, माया पाहिजे आणि आपल्या धर्माचं रक्षण करावं, त्याबरोबर इतर धर्माचंही रक्षण करावं. परंतु आपला धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारू नये. वनस्पती गायी क्षेत्रात फलप्राप्ती न घडे किंचिता. वनस्पती गायी ह्यांच्याकडून आपल्याला फलप्राप्ती पाहिजे असेल तर फलप्राप्ती काळी नाश होत. बघा, शेतामधलं पीक खायला येतं पण लोक कणसं खोडून नेतात, म्हणजे चोरी करून नेतात. एखादं धन प्राप्त होत असतं, ते धनही आपला पचनी पडत नाही. म्हणून काय सांगितलं, फलप्राप्ती न घडे किंचित, फलप्राप्ती काळी नाश होता. औषध सेविता रोग न जाई. म्हणून वाईट विचार करून चांगल्या विचारानं राहिलं पाहिजे. म्हणून तुम्हाला औषधाचे सुद्धा जरूर नाही. आणि औषध जर काय केलं आपण आजारी पडल्यावर तर त्याचा आपल्याला बरंच वाटलं पाहिजे. त्यामुळं आपली तब्येत चांगलीच झालं पाहिजे. पण पाप कर्म करणाऱ्यांना किती औषध भारी भारी घ्या, त्याचा ते दुखणं जाणारच नाही आणि तो मृत्यू पावणार. सदा करिता पथ्यान्न भक्षण, क्षुधा मंद होई जाण. काय पथ्यान्न म्हणजे वाईट अन्न. नेहमी खायचं, नेहमी खायचं, मग त्याची ताण कमी होते, भूक कमी होते आणि मरतो. पत्नीशी स्वकाळे ऋतुदान, गर्भधारण नेण्याची परी. आणि काय सांगितलं, आपल्या पत्नीला पाळी येणारी असते तर आपण ते 4 दिवस पाळले पाहिजेत. त्यामुळं गर्भधारणा व्यवस्थित होते आणि संतती चांगल्या प्रकारे प्राप्त होते, काही कमी पडत नाही. परमेश्वराला हे ते आवडतं. क्षुधा मंद होई जाण, पत्नीशी स्वकाळी ऋतुदान, गर्भधारण नेण्याची परी. गर्भ राहिल्या होई पात, ह्यात नाही पडलं तर दुसऱ्या मतनका बसणारच आहे दुसऱ्या जन्मामध्ये. गर्भ राहिल्या होई पात, स्वकुळात देश घडता. ब्राह्मण भक्ती सर्व लोपता, स्वकर्म श्राद्ध एकादशी. म्हणून ब्राह्मणांना मानलं पाहिजे, त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे, म्हणजे तुम्ही केलेल्या भक्तीचा उदय होतो. आणि श्राद्ध एकादशी नेहमी करावी. काहीच नावडे तयाशी, पुरे होणे पुत्री परेशी. दंपते प्रतिकूळ हरणशी, दंत कलहासी करते. रोज भांडणं घरात नसावी, ती भांडण चांगलं नसतं. त्यामुळं कोणाला ना कोणाला त्याचा त्रास होत असतो. आणि म्हणून पुढं काय सांगितलं, काहीच नावडे तयाशी, पुरे होण्या पुत्री परेशी. दंपते प्रतिकूळ हरणशी, दंत कलहाशी करते सदा. पहा, काय काय माणसाला 10-10, 12-12 मुलं होतात. 6, 7, 8, 9 तर होतच होती पूर्वीच्या माणसाला. 10 बिन 12 बी होत होती ना, अजून बी होत आहेत काही लोकांना. तरी लोक माघारी घेत नाही का, तर त्या अज्ञान अवस्था असते. परंतु एवढे होऊन सुद्धा ते आई वडील निपुत्रिकच राहतात. कारण त्याला त्यांचं पूर्वीचं कर्म आहे आणि आत्ताचं कर्म आहे ते तर आहेच, पण आत्ताच कर्म आहे पुढं फेडावं लागतंय. आणि मागच्या कर्म नाही, मागचाच कर्म आहे. मागच्या कर्मावर तुम्ही आम्ही अवलंबून आहोत. म्हणून चांगलं कर्म केलं पाहिजे, म्हणजे पुढं अजून चांगले दिवस प्राप्त होतील, अजून चांगला जन्म प्राप्त होईल. नित्य करी नीच संगती, नेहमी चांगली संगत करावी, नीच माणसाची संगत नाही करावी. नित्य कर्मी पराग्ध मुख ते, नेहमी कर्म चांगला करावं, चांगलं बोलावं. नित्य यज्ञ परित्याग निश्चिती, चांगलं ते करायचंच नाही. पूजा अर्चना नको, देवधर्म नको. उठलं की सुटलं जाऊन ढोसायची आणि काहीतरी कुठेतरी खात बसायचं. अशी माणसं नीच योनीमध्ये जन्माला जातात आणि पिशाचेही होतात. म्हणून सांगितलं, काय सांगितलं,
हत्या दोषाकस्मात घडे कलंक होई प्राप्त. एकही आपल्या हातून काही नसताना, काही कारण नसतं, कुणीतरी हत्या होईल आणि तो कलंक आपल्या संपूर्ण पिढीला लागू होईल. तरुण पशु पुत्र नासत क्षय सर्व होत वित्ताचा. त्याच्या सगळ्या साते खानदेणीचा नाश होत असतो वाईट वागलं तर. म्हणून चांगला वागला तर सात खानदानीचा उद्धार होतो. म्हणून आपले जे 42 पूर्वज जे आहेत स्वर्गीय, त्यांचा उद्धार करण्यासाठी आपण नामस्मरण केलं पाहिजे, आपण पुण्य केलं पाहिजे. म्हणजे त्यांचा उद्धार होतो आणि ते आपला बोलून आशीर्वाद देतात आणि त्यावेळी आपलं चांग भलं होत असतं. हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे. मित्र होती अमित्र पथ्याचे होई विष तीव्र. ऐशी प्रेत पिडा दुरंधर होत खगेंद्रा जनाशी. असं भगवान नारायण गरुडेश्वराला सांगत आहेत. तस्मात प्रेत कोपन करावा खग श्रेष्ठा विधी जाणो निबरवा. प्रेताचा उद्धार करावा न मानी प्रेताला तो मेल्या. जे मृत्यू पावतात त्यांचा उद्धार झाला पाहिजे. असाच घरच्यांनी व्रत वैकल्य केलं पाहिजे. त्याच्या सर्व गोष्टी ज्या लागतात शास्त्राप्रमाणे त्या पार केल्या पाहिजेत. तरच त्याची पुन्हा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. तो जरी स्वर्गीय सोन्याचाच होतो, त्याचा उद्धार होतो आणि तो आपल्याला आशीर्वाद देत राहतो आणि मग आपल्याला काही कमी पडत नाही. प्रेत योनी पावे निश्चित प्रेत दोष ज्या कुळी असता. सुख प्राप्ती तेथे नसता. म्हणून जन्माला येणाऱ्या माणसाला काय नसावं? प्रेत योनी पावे निश्चित प्रेत दोष ज्या कुळी असता. सुख प्राप्ती तेथे नसता. पाप कमी करिता निर्धन योगे. चांगला असेल परंतु पूर्वी तो मृत्यू पावला आणि त्याचा आपण जर पाहिजे त्या नियमानं शास्त्राच्या नियमाप्रमाणे सरळ काही नाही केलं तर तो जन्माला आल्यानंतर आपल्या घरामध्ये काही गोष्टी कमी पडतात. याचा अर्थ आपलं पाहिजे एवढं पूर्ण प्राप्त होत नाही कोणती गोष्ट. मुखोचिष्ट पादोचिष्ट तैशेची पाणी स्नानोच्छिष्ट. प्राशन करुणये स्पष्ट अन्न उच्चिष्ट तेने चिपरी. कोणाचंही पाणी कोणी पिऊ नये. परक्याचं तर नाहीच प्यावं उष्ट पाणी आणि कोणाचं उष्टान्न हे कोणी खावं नये, नाही तर त्याच्याशी त्याला त्रास असतो. जे कोणी प्रेतरूप होती, जे कोणी मरतात तयांची ऐका कृती. त्यांच्या कृती कशी असते? विकृती भयानक रूपे दिसते. ज्या ज्या माणसांना भूतकेत दिसतात त्या माणसांना विचारायला पाहिजे. त्या माणसाला माहीत असतं भूत कसे दिसतात. स्वप्नात येतात भूत, त्यावेळी दिसतात ते. अशी नाही दिसली तरी तशी दिसतात. जे कोणी प्रेतरूप होती तयांची ऐका कृती. विकृती भयानक रूपे दिसते. मुख दृष्टी दाढा भयानक. बघा अमावस्या पौर्णिमा असते त्या टायमाला रात्रीचं काळक्यात फिरत असताना वाईट ठिकाणी, ज्या ठिकाणी लोक गाडलेले असतात अशा ठिकाणी स्मशानभूमीमध्ये भूत भरपूर असतात आणि भरपूर दिसतात. पण त्यांना बघणारा सुद्धा त्या मानाचा पाहिजे, त्या ताकदीचा पाहिजे, नाहीतर बघूनच मरल. विकट रूपी ते दारुण. त्याचे रूप फार वेगवेगळे असतात. गोत्र ज्याशी होते दृश्यमान. आपले गोत्र जे असतात त्यांना पाहत असतात कारण तेही असतात त्या ठिकाणी. पण ते काही लोक आपल्या जास्त चांगले असतात, ती त्या योनीमध्ये असतात, पण ते आपल्याला त्याचा त्रास होऊन देत नाहीत. म्हणून आपण सर्व मृत्यू पावलेल्या माणसाचं केलं पाहिजे. सुत दुहिता पितृ भ्रातृ जन जाया बांधवा न दिसते ते. आपल्या लोकांना आपले लोक त्रास कधी देत नाहीत, पण दुसरी त्रास द्यायला लागले तर आपले लोक असतात सावधान. ते म्हणतात दे हे माझे माणसं आहेत, त्यांना त्रास देऊ नको रे, तू बाजूला हो, तुझे कुठं असतील त्या तिकडं बघ, हे माझे माणसं आहेत आणि हे चांगली माणसं आहेत माझी, हे सर्व काही करतात, ह्यांना कशाला त्रास देतो रे, चल हाड इथून.
कामरूप क्षणा क्षणा धरिती, त्यांची किंचित नशे शुभमती. ज्यांना सारखा कामाचा व्याप, म्हणजे कसा, काय सांगितलं या ठिकाणी, पुन्हा घेतो. कामरूप क्षणा क्षणा धरिती, म्हणजे संसारामध्ये माझी बायको माझी बायको, सारखं ध्यान बायकोचंच, तर सारखं ध्यान बायकोचं नाही व्हावं, सारखं तिची इच्छा नाही करावी. तर काय होतं त्यामुळं, मग त्याची किंचित नशे शुभगती, त्याला शुभगती मिळत नाही, त्याला शुभ ज्ञान बी प्राप्त, चांगलं ज्ञान बी प्राप्त होत नाही. का तर उठला की सुटला त्याला तेच ध्यान असतं. माझे जसा दारोडा कसा असतो, उठला की सुटल्या दाराच्या मागं लागतो, असे काय माणसं उठले की सुटल्या बायकाच्या मागं लागतात. मग हे चांगलं नाही, हे वाईट आहे म्हणून सांगितलं. भाषणे नाना रीती करते, वित्त भोगी मती लुब्ध ज्याची. काय सांगितलं, वित्त भोगी मती लुब्ध ज्याची. बायको पाहिजे, धन पाहिजे, प्यायला पाहिजे, खायला नाही ते पाहिजे, हे खरं नाही, हे चांगलं नाही. ते दैवे पिशाच योनी, स्वपापे स्मरती पाओनी. काय सांगितलं, स्वतः वाईट जर आपण वागलो, कळून असून जर वाईट वागलो, तर मग आपण भूतयोनीमध्ये जायला काय कमी वेळ लागत नाही. आधीमध्ये असं धडका खाऊन कुठेही माणसं मरतात आणि जातात मग प्रेतयोनीमध्ये. आयशी घोर प्रेत योनी. भूताचा जन्म म्हणजे काय साधा जन्म नाही. ज्याप्रमाणे माणसं जेलमध्ये जातात, कुणा जन्मठेप होते, कुणाला फाशी होते, कोण काही वर्ष राहतात, त्यांना त्रास आतमध्ये भरपूर असतो, कामं करावे लागतात, ऐकावं लागतं, सर्व नाही तर मार बी खावा लागतो. त्याप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा आहे, आणि या ठिकाणी सुद्धा मृत्यू पावलेल्या माणसाला त्रास होतो. म्हणून चांगलं वागल्यानंतर प्रेतयोनीमध्ये जायची आवश्यकता पडणार नाही, भूत होण्याची आवश्यकता पडणार नाही. पावे प्राणी मरणांती, ऐशी कथा निरूपण, गरुडाशी करी श्री भगवान. आणि ही एवढी मोठी कथा नारायणाने कोणाला सांगितलं, गरुडेश्वराला सांगितली. सुत कथे ऋषी लागुनी. आणि हा जो व्यास भगवान आहे, हा जो गौतम ऋषी आहे, ही कथा आपल्या शिष्यांना सांगत आहेत. ऋषी लागून बाबाजी जान, साधूशी विनवी. ह्यानी कथा त्यांना सांगायची, त्यांनी कथा त्यांना सांगायची, अशी सर्वांना कथा ऐकायला मिळत असते. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे प्रेतयोनी कथनम नाम त्रयोदशोऽध्याय. आणि आता ही कथा पूर्ण झाली आहे बाबांनो रे. श्रोतेजन हो, कथा सुंदर आहे आणि चांगली आहे, ऐकण्यासारखी आहे, ऐकत राहा आणि जगाला हे सांगत राहा. आणि आमच्याकडेही पहा, आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही आता वयस्कर झालो आहोत आणि तुमच्यापुढे सादर करीत आहे, तर आमच्याकडेही लक्ष द्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, लक्ष्मीनारायण भगवान की जय, गरुड महाराज भगवान की जय. शिव हर हर महादेव. गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय.